घरचे ना मला सारखंच म्हणायला लागले, कुठं रोज तो वरण भात करते आणि नाहीतर तो मसाले भात किंवा भात आमटी, जरा वेगळं काहीतरी बनवत जा. म्हटलं जाऊ दे, आता घरच्यांची फरमाईश आहे तर काहीतरी वेगळं नवीन ट्राय करूयाच. मग काय, अख्खा मसूर होता, छान 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतला, थंड पाण्यामध्येच भिजवला. त्याच्यानंतर आणि हा भात आपण कुकरमध्येच बनवतो, अगदी झटपट तयार होतो, फार भांडीसुद्धा घासायला पडत नाहीत आणि संध्याकाळच्या जेवणासाठी एकदम चटपटीत आणि काहीतरी बेस्ट ऑप्शन. नक्की बनवून बघा. तर कढईमध्ये 2-3 चमचे तेल घातलं, त्याच्यामध्ये काही खडे मसाले आणि जिरं, कांदा घालून छान परतून घेतलं. नंतर टोमॅटो घातलं, त्याच्यावर थोडं मीठ घालून ते सुद्धा परतून घेतलं. बेसिक मसाले घालायचे आवडतात तेवढे, बिर्याणी मसाला, हळद पावडर, मिरची पावडर. नंतर भिजवलेला अख्खा मसूर घालायचा, तो सुद्धा परतून घ्यायचा. नंतर 1 वाटी इथं वाडा कोलम तांदूळ घेतला आहे, तो सुद्धा स्वच्छ धुवून छान परतून घ्यायचा आणि 1.5 वाटी गरम पाणी घालायचं आहे. अजूनच तुम्हाला जर एकदम भारी चव आणि हेल्दी भात पाहिजे असेल तर 1 चमचाभर तूप घाला. मस्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. 2 शिट्ट्यामध्ये एकदम मस्त भात शिजतो आणि वाफ गेल्यानंतर मगच कुकर झाकण काढून व्यवस्थित भात मिक्स करून घ्यायचा. असला भारी भात होतो ना, एकतर थंडीच्या दिवसामध्ये झटपट तयार होतो, खायलासुद्धा टेस्टी आणि महत्त्वाचं म्हणजे असा कुकरमध्ये केला तर भांडी घासायला कमी पडतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की बनवा.